हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? हे बनवलं आहे आज आम्ही नाश्त्याला इडली. ह्याच्यासाठी आदल्या दिवशी मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे पोहे सगळं असं भिजत घातलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते बॅटर मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे. बघा, त्याची थिकनेस अशी असावी. जास्त घट्ट केलं की इडल्या फुगत नाहीत आणि जास्त पातळ झालं तरी म्हणजे असे इडली गुबगुबीत अशी दिसत नाही. अशा पद्धतीने बॅटर करायचं म्हणजे इडली एकदम सॉफ्ट स्पॉन्जी तयार होते. आता ह्याला मी झाकण लावून रात्रभर ठेवणार आहे. बघा, आता हे सकाळी उठून ह्याचं झाकणाबरोबर हे पीठ झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय पीठ आपलं किती छान प्रकारे आंबवलं गेलेलं आहे. ह्याला अशी जाळी पण पडलेली आहे. आणि आता उन्हाळा जास्त असल्यामुळे हे पीठ लगे म्हणजे फुगून वगैरे वरती येतो. बघा, तुम्ही बघितले असाल डबा माझा किती होता आणि आता पीठ फुगून डबा माझा किती भरलेला आहे. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये गेलेली हवा मी अशी एक टाक सारखं हलवून बाहेर काढून घेतली. आणि आता ह्याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालत आहे. मीठ घालून छानपैकी हलवून घ्यायचं. आणि नकळत असा मी खाण्याचा सोडा पण घातलेला आहे. त्याच्यामुळे इडली आपली आणखी सॉफ्ट होते. म्हणजे तोंडात घातल्याच विरघळणारी इडली तयार होते. बघा, आता ह्या इडलीच्या प्लेटला मी तेल लावून घेत आहे. अशा प्रकारे इडलीचे बॅटर असलं ना की इडली एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट स्पॉन्जी होते. आता मी इडलीचं कुकरमध्ये पाणी घालून ठेवलं आहे आणि तयार झालेलं बॅटर हे अशा प्लेटमध्ये मी घालून आता इडली मी मीडियम आचेवर 10 मिनटं ठेवणार आहे. 10 मिनटानंतर आपली इडली बनवून अशी मस्तपैकी तयार होते. बघा, आता ह्याला मी झाकण लावते आणि बरोबर घड्याळात बघितल्याप्रमाणे 10 मिनटानंतर मी तुम्हाला इडली कशी बनली ते दाखवते. बघा, आता 10 मिनटं झाले आहेत आणि अशी आपली टम्म गुबगुबीत फुगलेली इडली तयार झाली आहे. बघा, सुरीच्या साहाय्याने सुरीला जरासुद्धा चिटकलं नाही, त्याच्यामुळे अशी इडली तयार झाली आहे. आणि इडलीबरोबर खाण्यासाठी मी आता चटणीची तयारी करत आहे. ओलं खोबरं, आलं, लसूण, जिरं, मिरची